पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या पक्षाच्या चिन्हाशिवाय दुसऱ्या कोणत्याही चिन्हाचा प्रचार कधी केला नव्हता. परंतु महाराष्ट्रातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे त्यांच्यावर ही वेळ आली असून 88 जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मतदान एका टप्प्यात, मात्र महाराष्ट्रात 48 जागा असताना 5 टप्प्यात मतदान घेऊन ठिकठिकाणी स्वतः पंतप्रधान व गृहमंत्री अमित शाह यांना सभा घ्याव्या लागत आहेत. हा सत्ताधाऱ्यांचा पराभव असून मराठा एकजुटीचा विजय आहे. मी मराठा समाजाला कुणाला पाडा, कुणाला विजयी करा असं सांगितलं नसून ज्याला पाडायचे त्याला असं पाडा की त्याला मराठा समाजाची ताकद असली पाहिजे असं म्हटलं आहे. त्यामुळे मराठा समाजाने पाडायचे देखील शिकले पाहिजे असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीनंतर सगळे सोयरे कायदेशीर अंमलबजावणी न केल्यास यापेक्षाही बिकट परिस्थितीचा सामना सत्ताधाऱ्यांना करावा लागेल. मराठा समाजाने 1 महिन्यापूर्वीच विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. नाही, समज गैरसमज असण्याचं काही कारण नाही. मी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की मी राजकारणात नाही आहे, राजकारण माझा मार्ग पण नाही आहे. मी ना महायुतीला निवडून द्या म्हणलं ना महाविकास आघाडी, कुठला अपक्ष उभा केला आहे मी तर अजिबात नाही, कोणाला पाठिंबा पण. परंतु पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय, निवडूनच यावं उभा राहावं असं काही नाही. पाडण्यात खूप मोठा विजय, मराठ्यांनी पाडायचं सुद्धा शिकलं पाहिजे. यावेळेस जो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणबी एकाच या बाजूनं असेल त्याला मराठा समाजाने सहकार्य करावे. तर मराठ्यांची ताकद दाखवणं खूप गरजेचं आहे आणि मराठा समाज 100% दाखवणार आहे. त्यांना काय इशारा जाय तो गेलेला. मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या बाजूने असणार आहे. सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या आणि मराठा कुणबी एकाच्या कायद्याच्या बाजूने असणार आहे. आता आमचा अपक्ष किंवा कुठलाच उमेदवार नसल्यामुळं समाजाचा नाविलाज आहे, त्यांना पर्याय नाही. परंतु मराठा समाज यावेळेस बरोबर कार्यक्रम दाखवणार आहे. पाटील, एक प्रश्न आहे. आता प्रश्न विचारला होता. धनंजय मुंडे असं म्हणताय की आरक्षणाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो अप्रत्यक्षपणे. नाही, ते धंदे त्यांना माहीत आहेत, मला नाही माहीत. आरक्षणाच्या आडून राजकारण केलं जातं की नाही ते धंदे त्यांना माहीत आहेत, कारण त्यांना मिळालं आहे. त्यांना नाही आहे गोरगरिबाची जाणीव. आरक्षण कशाला लागतं आहे, राजकारण कोण करतं. राजकारण करायचं असतं ना तर त्यांच्या 4 पिढ्या मराठ्यांनी निवडून दिल्या नसतात. 4 पिढ्या आजही त्यांना मराठा समाज विरोधक मानत नाही. पण आता त्यांच्या काही लोकांना द्वेष आहे मराठ्यांचा, त्याच्यात जरा त्यांनी बदल केला तर बरं होईल. सत्तेवर आम्हीच बसवायचं, आमच्याच आई बहिणीचे डोके फोडायचे, आमच्यावरतीच गुन्हे दाखल करायचे. आत्ताही चालू आहेत. आज इतका द्वेष, आणि हे फक्त स्थानिक भाजपच्या नेत्यांना, आणि याचे परिणाम भोगायला लागलेत मोदी साहेबाला, पंतप्रधानांना. इथं बसून त्यांना ठाण मांडायची वेळ आली. मराठ्यांच्या एकजुटीचा जिथं विजय.